मित्रांनो, आयुष्यात सगळंच आपल्या मनासारखं होत नाही आणि जे होत नाही तेच आपल्याला सर्वात जास्त शिकवतं. आपण ज्या गोष्टी मनापासून जपतो त्या टिकतीलच याचीही खात्री नसते. मुळात अपेक्षा कुणाकडून आणि किती ठेवायच्या हे योग्य वेळी समजणं तितकंच गरजेचं असतं. कधीकधी आयुष्य आपल्याकडून खूप काही गोष्टी काढून घेतं. माणसं, स्वप्न, विश्वास, पण त्या बदल्यात आपल्याला स्वतःसोबत उभं राहायला शिकवतं. शेवटी आयुष्याची खरी गोष्ट अशी असते की सुखी माणूस तो नाही ज्याला सगळं मिळालंय, तर आयुष्यात सुखी माणूस तो आहे जो न मिळालेल्या गोष्टींसोबतही समाधानी आयुष्य जगायला शिकला. कारण न मिळालेल्या गोष्टी स्वीकारूनही मन शांत ठेवणं हा खरा मोठा आनंद असतो. बाकी ज्या वेदना एकेकाळी असह्य वाटतात त्याच वेदना पुढे आपली ताकद बनतात. ज्या अपेक्षांनी मन दुखावलं त्याच अपेक्षा कमी करत करत आपण स्वतःकडे परत येतो. आणि मग एक दिवस असा येतो की कोणाचं येणं हुरहुर लावत नाही, कोणाचं जाणं पोकळी निर्माण करत नाही. कारण आपण स्वतःसोबतच शांत राहायला शिकतो. खरं आयुष्य तिथूनच सुरू होतं जिथं स्वतःची साथ पुरेशी वाटायला लागते आणि त्या शांततेत आपल्याला स्वतःचा खरा आवाज ऐकू यायला लागतो. जिथे कुठलाही गोंधळ नसतो तिथे मन पहिल्यांदा मोकळा श्वास घेतं. हळूहळू कळतं की स्वतःला समजून घेणं हीच सर्वात मोठी साथ असते. आपण इतरांकडून जे शोधत होतो ते सगळंच आतच दडलेलं असतं. आता कोणी समजावून सांगावं लागत नाही, कारण मन स्वतःच परिपक्व झालेलं असतं. दुःख येतं पण थांबत नाही, आठवणी येतात पण तोडत नाही. कारण आपण शिकलेलो असतो वाहत राहायचं, अडखळायचं नाही. आयुष्याशी भांडण संपलेलं असतं आणि स्वीकाराची मैत्री ही झालेली असते. काहीच न मिळाल्याचं दुःख उरत नाही, कारण स्वतःला गमावलेलं नसतं. आणि तोच क्षण सर्वात सुंदर असतो जेव्हा मन म्हणतं की आता मी ठीक आहे. आयुष्य अखेर हे शिकवतं की स्वतःसोबत प्रामाणिक राहता आलं तर कुठलाही अपूर्णपणा यशस्वी ठरत नाही. कारण स्वतःशी जुळलेलं मन हेच आयुष्याचं सर्वात सुंदर शेवटचं वाक्य असतं.